आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। नयनताराच्या इन्स्पिरेशनमुळेच रोहित आज हे यश अचीव करू शकलेला आहे। ॲज अ प्राऊड फादर आता मला बरंच काही बोलावंसं वाटतंय, पण मला असं वाटतं की आता याच्या पुढे रोहितनी बोलावं। सो रोहित, थँक्यू सो मच बाबा, अँड थँक्यू सो मच ऑल ऑफ यू। तुम्ही इथे माझं सक्सेस सेलिब्रेट करण्यासाठी आलात। पण बाबा म्हणाला ते अगदी खरं आहे। आज मी जो काही आहे तो फक्त आणि फक्त आईमुळे। माझी आईच माझं खरं इन्स्पिरेशन आहे। बिझनेसमध्ये असं अनेक वेळेला व्हायचं, मी अपसेट व्हायचो, डिप्रेस व्हायचो, काय करावं कळायचं सुद्धा नाही। त्यावेळेला मला खरी साथ माझ्या आईने दिली। आई, थँक्यू सो मच फॉर बीइंग देअर फॉर मी। यू आर माय ट्रू इन्स्पिरेशन। And thank you so much all of you. Enjoy the evening. वहिनी, कॉंग्रॅच्युलेशन्स। मला मला कशाला? अगं ते तुला चांगलंच माहिती आहे, दादाच्या सक्सेस मागे तूच आहेस। जाऊ दे रे, आणि मी काय केलंय? आणि मी काय केलंच असतं तर तुझ्या दादाने स्टेजवर तसं सांगितलं असतं ना? वहिनी, तुला माहिती आहे ना दादा कसा आहे ते, त्याला त्याच्या मनातलं बोलता येत नाही, आणि आपला मोगॅम्बो समोर असताना नाहीच नाही। मला माहिती आहे ना काय आहे ते। वहिनी, दादाच्या सक्सेस मागे सगळ्यात मोठा आणि महत्वाचा वाटा तुझा आहे। राहू दे, उगाच हरभऱ्याच्या झाडावर चढू नकोस हं मला। खरंच। आणि एक गोष्ट सांगू का, आपल्या घरात फक्त दादाच नाही, आम्ही सगळेच खूप लकी आहोत की तू या घरात आलीस। नाहीतर मोगॅम्बोच्या राज्यात काय झालं असतं गॉड नोस। सो थँक्यू सो मच, वी ऑल लव्ह यू अ लॉट। थँक्यू। ए तू इथं कसं जा ना, जा तिथे कॉलेजच्या इथे जाऊन बघ। सरप्राईज! हे बघ मी तुझ्यासाठी काय आणलंय, जा जाऊन चेंज करून ये ना। हा मस्त सूट आहे। अगं काय गरज आहे या सगळ्याची? आणि पार्टी दादासाठी आहे, माझ्यासाठी थोडी आहे। सो आय थिंक यू शुड गिफ्ट समथिंग टू हिम इन्स्टेड। आणि ऑनेस्टली हे सूट वगैरे मला खरंच जमत नाही, मी ह्याच्यातच बरं आहे। रेश प्लीज ना। अगं मला खरंच जर एक अर्जंट काम आहे मी। अरे अनिकाने तुझ्यासाठी इतक्या प्रेमाने गिफ्ट आणलेलं आहे की कुणी आपल्यासाठी प्रेमाने एखादी गोष्ट दिली तर ती नक्कीच घ्यावी, नाही तर त्या माणसाला वाईट वाटतं, इथे दुःख होतं। घे बरं ठीक आहे, ती नाही मी सांगते म्हणून तर घे आणि घालून ये। घे। शुअर। थँक्यू ग्रॅनी अच्छी। बट डिड यू लुक ॲट हिज फेस? मला डाऊट आहे, तो नक्की त्या कमीला शोधत असणार। सकाळी पण आलेला कॉलेजवर तिला शोधत। आता गेली ना ती, मग तिचा विषय काढून तू तुझी पार्टी कशाला खराब करते? यू आर राईट। आणि आता ऋषी चेंज करून येईल ना, त्याच्यानंतर त्याचं टेन्शन केलेलं असतं। आम्ही पार्टी एन्जॉय करू, आणि मी त्याची एवढी काळजी घेईल ना की तो त्या गावछापला विसरून जाईल। करेक्ट। चला ए चला पोरींनो पटापट या। अरे चला लवकर, चला पटपट। ए तुम्ही पण आटपा कामं। हे कमळे, हे बघ की।
या जगात 3 पक्षीय प्रणाली काम करतात. एक पक्षीय प्रणाली, द्विपक्षीय प्रणाली आणि बहुपक्षीय प्रणाली. ज्या देशाचा कारभार एकाच पक्षाद्वारे चालवला जातो त्याला एक पक्षीय प्रणाली देश असं म्हणतात. उदाहरणार्थ चीन हा देश एकच कम्युनिस्ट पक्षाद्वारे चालवला जातो म्हणून त्याला एक पक्षीय प्रणाली देश असं म्हणलं जातं. द्विपक्षीय प्रणाली उदाहरणार्थ द्विपक्षीय प्रणाली म्हणजेच बहुपक्षीय प्रणाली. अरे सरू अगं हिला ठसका लागेल. घे घे पाणी पी पाणी पी. ठसका लागला ना, घे पाणी पी. वर बघ आणि वर बघ. हळू हळू. किती वेळा सांगितलं ग तुला कमळे, जेवताना नीट जेवून घ्यायचं, पण नाही काही ऐकायचं नाही ना. चल ठेवते पुस्तक बाजूला. अगं आधी जेवून घे बरं. ते आबा मी भरवते द्या. चल कर आ कर. अरे आल्या आल्या असं जेवणात मन रमवू नका. आधी काम, मग दाम आणि मग जेवण. चला. कमळे चल बाई, पटकन आवरून घेऊया आणि खाऊया. मला तर लई भूक लागली आहे. चल चल. होप यू कम्फर्टेबल. कॅरी ऑन. हे नयनतारा, कॉंग्रॅच्युलेशन्स. इट्स क्वाईट इम्प्रेसिव्ह. म्हणजे रोहितने खरंच खूप छान डील क्रॅक केली. 100 करोड आमच्यासाठी फार मोठी अमाऊंट नाही आहे. स्टील थँक्यू. आय नो. तारा, तू अनिकाला पाहिलंस का? नाही. ती बघ तिकडे. आज खूप सुंदर दिसते ना. तुला माहितीये का, आउटफिट चूज करताना, रेडी होताना ती फक्त आणि फक्त तुझ्याबद्दलच बोलत होती. तिने सगळं तुझ्या चॉईसचं सिलेक्ट करून घातलंय. अँड यू नो व्हॉट, तिने आज ऋषीसाठी एक कमाल सूट घेतलाय. आणि ऋषा तर तो घालून येईलच. आणि तेव्हा तुला कळेल की हे दोघं किती मेड फॉर इच अदर आहेत. व्हॉट? मेड फॉर इच अदर? ऋषी आणि अनिका? रागिणी, ऋषीला ज्याही मुली सूट गिफ्ट देतात ना, त्यांना सगळ्यांना वाटतं दे आर मेड फॉर इच अदर. बट दॅट इज नॉट द ट्रूथ. ऋषी करता पार्टनर मीच सिलेक्ट करणार. शेवटी इनामदारांच्या स्टेटसचा प्रश्न आहे. सॉरी टू से रागिणी, डोंट गेट डिसअपॉइंटेड. पण अनिका ती मुलगी नाही आहे. अनिका ज्या प्रॉपर्टीची आस लावून बसली आहे ती प्रॉपर्टी तिला कधीच मिळणार नाही.